दिवाळी आली की आपण भरपूर प्रमाणामध्ये गोड खातो आणि वजनसुद्धा खूप वाढतं आणि आपली गोड खाण्याची इच्छासुद्धा असते. तर अशांसाठी मी 2 प्रकारचे लाडू घेऊन आलेले आहेत, ज्याने तुमचं वजन अजिबात वाढणार नाही, कमी होण्यासच मदत होणार आहे. तर याच्यातला पहिला प्रकार आहे, त्याच्यासाठी आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून तूप घालायचं आहे. तूप मेल्ट झालं की याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप बदाम घालायचे आहेत. तर कपाने मोजून घ्या किंवा मग एखाद्या वाटीने मोजू शकता. बदाम तुपामध्ये भाजले की त्याची चव आहे ती खूप छान लागते. त्याच्यामुळे आपल्याला मंद आचेवर छान भाजून घ्यायचे, त्याच्यामुळे याची चव भन्नाट येईल बघा. तर या लाडूसाठी आपल्याला तुपाचा अजिबात वापर होत नाही, फक्त 1 टीस्पून तूप लागणार आहे. जे आपण बदाम भाजण्यासाठी घेतलेलं तेवढंच तूप लागणार आहे. आपले बदाम आहेत ते आता चांगले भाजले गेलेले आहेत बघा. तर त्याचं तूप आहे ते सेपरेट झालेलं आहे. हे साईडला काढून आपल्याला थंड करून घ्यायचे. तर मी हे बदाम आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर हे खूप हेल्दी असे लाडू आपण बनवणार आहोत. याच्यानंतर मी एका वाटीमध्ये फुटाणे घेतलेले आहेत. त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत बघा. जे साल काढलेले फुटाणे सुद्धा सहज मार्केटमध्ये भेटतात किंवा तुम्ही डाळवं असतं ती सुद्धा घेऊ शकता, फुटाण्याची डाळ. तर ते आपल्याला 1 कप भरून घ्यायचे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची. खूप बारीक पावडर करायची नाही आहे, अगदी थोडीशी रवाळ पावडर करायची. जसा आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे याची पावडर तयार करून घ्यायची. हे पहा, हाताला थोडीशी रव्यासारखी टेक्स्चर लागतं याचं. तर हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. आपले बदामसुद्धा आता थंड झालेले आहेत, ते सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे. तर तुम्ही एकाच भांड्यामध्ये एकाच वेळेस फुटाणे आणि बदामसुद्धा मिक्सरला फिरवू शकता. पण दोन्ही एकत्र फिरवायचं असेल तर बदाम अगोदर थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत आपल्याला, कारण बदाम बारीक व्हायला थोडासा वेळ लागतो, फुटाणे लगेच बारीक होतात. त्याच्यामुळे बदाम थोडेसे बारीक करून घ्यायचेत आणि त्याच्यामध्येच आपल्याला फुटाणे टाकून बारीक करून घ्यायचे. त्याच बाउलमध्ये आपल्याला आता जे बदामची पावडर आहे ती सुद्धा काढून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपण एकत्र मिक्सरला फिरवून घेतलं की हे मिक्सिंगचं काम आहे ते कमी होतं. तर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे आपण बदाम भाजलेलं तूप होतं ते घालायचं आहे. ते जर थंड झालेलं असेल तर ते थोडंसं गरम करून याच्यामध्ये घालायचं आहे. याच्यापेक्षा जास्त तूप घालण्याची आपल्याला अजिबात गरज पडणार नाही आहे. तर तूप घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, कारण तुपामुळे याच्यामध्ये थोड्याफार गाठी होतात, तर त्या फोडून घ्यायच्यात आणि तूप सगळीकडे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर याच्यामध्ये आपल्याला गूळ किंवा मग साखर काहीच वापरायचं नाही आहे. तरी गोडी येण्यासाठी याच्यामध्ये आपण मध वापरणार आहोत. 1 कप फुटाणे घेतलेले होते, त्याच्यासाठी आपल्याला 1/4 कप मध घालायचं आहे. एवढा सफिशियंट होऊन जातो. जर तुम्हाला अजून कमी गोड हवं असेल तर मधाचं प्रमाण कमी होतं. आपण जरी गूळ घातला किंवा मग गुळाने सुद्धा वजन वाढतं असं नाही आहे की वजन वाढत नाही. तर त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये मध घातलेला आहे, तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बघा सगळीकडे. याचा एक गोळा तयार होतो. याच्यानंतर याची आपल्याला सहज लाडू वळल्या जातात बघा. तर एकदा करून बघा. हे लाडू खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात. जसे बेसन पिठाचे लाडू आपण बनवतो त्याचप्रमाणे याची सुद्धा टेस्ट लागते. तर तुम्हाला नक्की आवडतील. हे लाडू खाल्ल्यानंतर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही, कमी होण्यासच मदत होईल. तर तुम्हाला कोणत्या साईजचे लाडू हवेत त्या साईजचे तुम्ही याचे लाडू बनवू शकता. अगदी सहज वळल्या जातात. मी छोट्या आकाराचेच लाडू बनवलेले आहेत. तर हे लाडू तुम्ही दररोज 1 जरी खाल्ला तरी दिवसभर तुम्ही खूप एनर्जेटिक फील कराल. हे पहा, मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत बघा. याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तो आहे आपला ड्रायफ्रूट्सचे लाडू. तर त्याच्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि इथे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. तुपाचं प्रमाण तुम्ही कमी सुद्धा करू शकता. थंडीचे दिवस आता सुरूच होतात आहे, तर तूप खाणं हे फायद्याचंच असतं. त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त प्रमाणामध्ये वापरलेलं आहे. तर 2 टेबलस्पून तूप मी कढईमध्ये टाकलेलं आहे आणि 1 वाटीभर आपण बदाम कट करून घेतलेले आहेत. मोठे मोठे तुकडेच करायचे आहेत बदामाचे आणि ते तुपामध्ये खमंग भाजून घ्यायचे. तर प्रत्येक ड्रायफ्रूट्सला भाजायला वेगवेगळा टायमिंग लागतो, त्याच्यामुळे आपण सेपरेट भाजतोय. तर मोठ्या आकारामध्ये कट करू शकता किंवा छोट्या आकारामध्ये सुद्धा कट केले तरीही चालतील. बदाम आपले थोडेसे भाजल्या गेल्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी
आपल्याला काजू घालायचे आहेत, वाटीने मोजून घ्या किंवा मग एखादा कप असेल त्याने मोजून घेऊ शकता। आपले बदाम आणि काजू दोन्हीसुद्धा छान भाजलेले आहेत। त्याच्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। परत आपण त्याच पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप घातलेलं आहे। तुम्हाला तुपाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। कोरडेसुद्धा ड्रायफ्रूट्स तुम्ही भाजू शकता। त्याच्यानंतर 1 वाटीभर आपण भोपळ्याच्या बिया आणि 1 वाटी सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायच्यात बघा। त्यासुद्धा आपण भाजून बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर 1 वाटी आपण मनुके घेतलेले आहेत, अर्धी वाटी पिस्ता घेतलेले आहेत। पिस्ता आणि मनुके भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे आपण एकत्र भाजतोय। तर ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे। तर हे घरी बनवलेले मनुके आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला थोडेसे वेगळे दिसत असतील। ते सुद्धा आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। परत आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी खोबरं घ्यायचे। हे खोबरं किसून घेतलेलं आहे। याच्यामध्येच अर्धी वाटी खसखस घालायची आहे। खसखस आवडत असेल तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल। बऱ्याच जणांना आवडत नाही, त्यांनी स्किप केली तरी सुद्धा चालेल। खोबरं सुद्धा आपल्याला मंद आचेवर हलकंसं भाजून घ्यायचं आहे, खूप जास्त भाजायचं नाही आहे किंवा त्याचा रंग आपल्याला चेंज करून नाही घ्यायचा। हलवत राहायचे म्हणजे एकसारखं भाजलं जातं, नाहीतर खालच्या साईडनी जास्त भाजल्या जातं आणि वरती भाजल्या जात नाही। त्याच्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घेतलेला आहे। आणि आपल्याला याच्यानंतर 1.5 वाटी खजूर घ्यायची। खजूर आपल्याला या प्रकारे मऊसूद घ्यायची। तुम्ही जर कडक खजूर घेतली तर ती व्यवस्थित मिक्स होणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला एकदम मऊसूद अशी खजूर घ्यायची आहे। तर जे राहिलेलं तूप होतं ते मी सगळं वापरणार आहे, तर ते कढईमध्ये टाकलेलं आहे। आणि जी 1.5 वाटी खजूर आपण मिक्सरला फिरवून घेतलेली आहे, किंवा एकदम मऊ खजूर असेल तर मिक्सरला पण फिरवण्याची गरज नाही आहे, ती आपल्याला त्या तुपामध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायची। साधारण 2-3 मिनिट लागतात परतायला। जशी परतल्या जाईल तशी खजूर आपली एकदम मऊ होते। तर आपल्याला 3-4 मिनिटासाठी परतून घ्यायची, म्हणजे याच्यामध्ये थोडाफार पाण्याचा अंश असेल तर तो पूर्णतः निघून जाईल आणि आपले लाडू आहेत ते भरपूर दिवस टिकण्यास मदत होते। तर हे लाडू तुम्ही बरेच दिवस स्टोअर करू शकता, 1-2 महिन्यांपर्यंत हे लाडू टिकतात। हे आपली खजूर आहे ती आता खूप छान सॉफ्ट झालेली आहे बघा। तर ती आपल्याला आता जे ड्रायफ्रूटचं मिक्सचर आहे त्याच्यामध्ये काढायची आहे। आणि खजूर आपली गरम आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायची। जेवढे ड्रायफ्रूट्स आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। जेवढी मिक्स करता येईल तेवढी मिक्स करून घ्यायची आहे सुरुवातीलाच। याच्यानंतर आपण हात लावू इतपत थंड झालेली आहे। याच्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, कारण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स होत नाही। तर आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। याच्यानंतर आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे। तुम्हाला कोणत्या साईजचे लाडू हवेत त्याच्यानुसार तुम्ही याचे लाडू तयार करू शकता। तर खूप मोठ्या साईजचे न करता छोट्या छोट्या साईजचेच लाडू करायचे आहेत। याप्रमाणे मस्त असे लाडू तयार झालेले आहेत बघा आपले।